फ्रेंड्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला पॉईंट चालू आहे आर्मेचर वाइंडिंग्स. ठीक आहे. तर आर्मेचर वाइंडिंगमध्ये दोन प्रकारचे वाइंडिंग्स येतात. तर पहिला आहे लॅप वाइंडिंग आणि दुसरा आहे वेव्ह वाइंडिंग. ठीक आहे. तर आपण दोन्ही पण समजून घेणार आहे. तर आर्मेचर वाइंडिंगमध्ये काय होतं हे पण बघणार आहे पहिल्यांदा. आता टाईप्स ऑफ आर्मेचर वाइंडिंग म्हणल्यावर आपल्याला काय कळते, तर वी नो दॅट द स्लॉट्स ऑन द आर्मेचर ड्रम कंटेन्स ऑफ आर्मेचर कंडक्टर्स. म्हणजे आर्मेचर जो ड्रम असतो त्याच्यावर काय असतात, आर्मेचर कंडक्टर्स असतात. these conductors are connected in a specific manner to construct the armature winding. म्हणजे हे कंडक्टर असे प्लेस केलेले असतात जेणेकरून एखादा आर्मेचर वाइंडिंग व्यवस्थित तयार व्हावं. ठीक आहे. म्हणजे कंडक्टर्स कसे पण हे केलेले असतात. काय तुम्ही आर्मेचर वाइंडिंग बघितलं असेल, ट्रान्सफॉर्मरवर बघितलं असेल, आत्तापर्यंत भरपूर शिकलेलं आहे त्यावर बघितलं असेल. तर जे तुम्हाला वाइंडिंग्स प्लेस केलेले दिसते ते आपण काय म्हणतो, जसा वेल चढतो तसा वेल असतो. ठीक आहे. त्याप्रमाणे आर्मेचर वाइंडिंग तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमध्ये हे दिसले असेल, फिगरमध्ये बघितलं असेलच तुम्ही. ठीक आहे. तर कंडक्टर्स आहे ते एका स्पेसिफिक मॅनरनं प्लेस केलेलं असतात जेणेकरून एक चांगली आर्मेचर वाइंडिंग कन्स्ट्रक्ट व्हावी यासाठी. ठीक आहे. तर द मॅनर इन विच द आर्मेचर कंडक्टर्स आर कनेक्टेड डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे जादा नंबर ऑफ कंडक्टर कधी असतात, म्हणजे जास्त कंडक्टर्स कधी असतात, ज्यावेळेला आपल्याला करंट काय पाहिजे जास्त आपल्याला ज्यावेळेला लागतो किंवा आपण काय म्हणतो लोड जास्त असतो. ठीक आहे. त्यावेळेला आर्मेचर कंडक्टर्स कसे असतात किंवा व्होल्टेज जास्त असतं कशा, म्हणजे ह्याच्यावर डिपेंड असतं की आपल्याला कंडक्टर्स कमी किंवा जास्त पाहिजेत. तर जर आपल्याला जास्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जास्त लोड असेल किंवा व्होल्टेज जर असं व्होल्टेज कॅरिंग जर कॅपॅसिटी असली, व्होल्टेज जर जास्त असेल तर आपण काय करतो, आर्मेचर कंडक्टर्स जास्त घेतो. ठीक आहे. म्हणजे कंडक्टर्स आपले जास्त घेतो. डिपेंडिंग अपॉन द मॅनर ऑफ कनेक्टिंग द कंडक्टर्स द आर्मेचर वाइंडिंग इज क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. म्हणजे आपण कसे कंडक्टर्स कनेक्ट होतो त्याप्रमाणेच त्याच्यावरूनच आपल्याला दोन टाईप्स मिळतात. त्या टाईप्स कुठल्या कुठल्या आहेत, तर लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग. ठीक आहे. तर पहिला आपण बघणार कुठली आहे, लॅप वाइंडिंग बघणार आहे. लॅप वाइंडिंगमध्ये काय होतं, तर लॅप वाइंडिंगची फिगर पहिला बघून घ्या कशी आहे. तर एका एंडपासून सुरू झालं आहे, त्याच्यानंतर परत त्यामधूनच जाऊन म्हणजे न कनेक्ट होता परत इकडं आलेलं आहे. तुम्हाला फिगरमध्ये व्यवस्थित दिसलेलंच आहे. ठीक आहे. म्हणजे करंट आपला व्यवस्थित फ्लो व्हायला आला आहे, कसलीही न अडचण येता. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय समजून घ्यायचं पहिल्यांदा सांगतो, म्हणजे तुम्हाला ते फिगर पण व्यवस्थित समजेल, त्याचा अर्थ पण व्यवस्थित समजेल. फॉर लॅप वाइंडिंग द नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज एक्झॅक्टली इक्वल टू नंबर ऑफ पोल्स इज इक्वल टू 1 लिहिलेलं आहे. ते इज इक्वल्स टू नंबर ऑफ पोल्स आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय आहे, 1 नाही आहे तिथं. ठीक आहे. इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स आहे. तर फॉर लॅप वाइंडिंग द नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज एक्झॅक्टली इक्वल टू नंबर ऑफ पोल्स पी. म्हणजे नंबर ऑफ पॅरल पाथ्स किती असणार, तर जेवढे नंबर ऑफ पोल्स आहेत ते इज इक्वल्स टू तेवढंच असणार. ते खालच्या लाईनला परत तुम्हाला ते सांगितलेलं आहे. नंबर ऑफ पॅरल पाथ्स ए इज इक्वल टू, इथे इज इक्वल टू पडलेलं आहे, तिथं चुकून माझ्याकडून 1 पडलेलं आहे. ठीक आहे. नंबर ऑफ पॅरल पाथ्स ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ पोल्स पी. तर द लॅप वाइंडिंग इज युजफुल फॉर लो व्होल्टेज हाय करंट ॲप्लिकेशन्स. म्हणजे लॅप वाइंडिंगमध्ये काय होतं, लॅप वाइंडिंग हे कशासाठी म्हणजे आपण यूज करतो, त्याचं काहीतरी यूज असणार आहे वेव्ह वाइंडिंगपेक्षा वेगळा. ठीक आहे. दोन्हीमध्ये काहीतरी डिफरन्स आहे. तर काय होतं लॅप वाइंडिंगमध्ये, लॅप वाइंडिंग इज युजफुल फॉर लो व्होल्टेज आणि हाय करंट मशीन्स. म्हणजे जिथं लो व्होल्टेज आणि आपल्याला हाय करंट मशीन्स असतील अशा ठिकाणी आपण कुठली वाइंडिंग यूज करणार आहे, तर लॅप वाइंडिंग यूज करणार आहे. ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ अ लार्ज नंबर ऑफ पॅरल पाथ्स द लॅप वाउंड आर्मेचर इज कॅपेबल ऑफ सप्लाइंग लार्ज लोड करंट्स. म्हणजे लार्ज नंबर ऑफ पॅरल पाथ्स असल्यामुळं लॅप वाउंड आर्मेचर वाइंडिंग जे आहे ते कशाचे कॅपेबल आहे, म्हणजे त्याच्यात कसली कॅपॅसिटी येते, तर लार्ज करंट सप्लाय करण्यासाठी. त्याचा यूजच हा आहे. मागच्या लाईनमध्ये आपण म्हणजे सेकंड पॅरेग्राफ म्हणूया आपण, तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की त्याचा फायदा ॲडव्हान्टेज किंवा त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्सच हे आहे की लॅप वाइंडिंग इज यूज फॉर लो व्होल्टेज हाय करंट मशीन्स. ठीक आहे. तर तेच झालेलं आहे इथं पुढे जाऊन. ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ पॅरल पाथ्स द लॅप वाउंड आर्मेचर वाइंडिंग इज कॅपेबल ऑफ सप्लाइंग लार्ज लोड करंट्स. ठीक आहे. म्हणजे लार्ज लोड करंट लॅप वाइंडिंग कमी कंडक्टर वापरून पण लो व्होल्टेजला पण काय करू शकतं, सप्लाय करू शकतं. ठीक आहे.
Hence the generators of high current capacity uses lap wound armature. ठीक आहे, त्यामुळे जनरेटर जे आहेत ते काय करतात, हाय करंट कॅपॅसिटीचे लॅप वोंड आर्मेचर यूज करतात. बट दिस जनरेटर्स आर कॅपेबल ऑफ जनरेटिंग लो व्होल्टेज. पण त्याच्यामध्ये काय असतात, पण ते जनरेटर्स आहेत ते कशाचे कॅपेबल आहेत, तर जनरेटिंग लो व्होल्टेज. म्हणजे लॅप वाइंडिंगचं मगाशी सगळ्यात स्टार्टिंगला एकच कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो आपण, किंवा त्याचं एखाद्या मशीनचं एक कॅरेक्टरिस्टिक्स असतं. कॅरेक्टरिस्टिक्सला आपण काय म्हणतो, म्हणजे की एखाद्याचं कॅरेक्टर किंवा तो तेच काम करतो. ठीक आहे, त्याचं ते ॲडव्हान्टेज आहे, किंवा ते आपण काय म्हणतो त्याला कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ॲडव्हान्टेज नाही, थोडाफार मिनिंग सेम होतो. पण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ते काम ते करू शकतो. ठीक आहे, म्हणजे त्यात ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे एखादा माणूस म्हणतो की मी 10 किलोमीटर धावू शकतो, मग त्याच्यात तेवढे स्टॅमिना आहे की 10 किलोमीटर धावू शकतो. ठीक आहे, ते त्यात कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पर त्यात आणि काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर तो 15 किलोमीटर सायकलिंग करू शकतो. ठीक आहे, तर ते त्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे ते काम ते करू शकतो. तेच दुसऱ्या माणसाला म्हणलं तर त्या माणूस म्हणणार नाही बाबा मी 2 किलोमीटरवरच्या पेक्षा जास्त पळू शकत नाही. म्हणजे ते त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स झालं, म्हणजे त्याची स्टॅमिना तेवढा कमी आहे. ठीक आहे, तर तसं लॅप वाइंडिंगचा काय आहे, तर तो युजफुल फॉर लो व्होल्टेज हाय करंट मशीन्स. म्हणजे लो व्होल्टेजला ऑपरेट होतो, आणि हाय करंट मशीन्सला, लो व्होल्टेज हाय करंट मशीन्सला तो ऑपरेट होतो, युजफुल असतो. ठीक आहे, बट दी जनरेटर्स आर कॅपेबल ऑफ जनरेटिंग लो व्होल्टेज. बरोबर तेच सांगितलं परत. आणि इन लॅप वाइंडिंग द आर्मेचर कंडक्टर्स आर डिवायडेड इंटू पी ग्रुप्स. अ कंडक्टर इन अ ग्रुप आर कनेक्टेड इन सिरीज अँड सच ग्रुप्स आर कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे काय म्हणायचं आहे आपल्याला, इन लॅप वाइंडिंग आर्मेचर कंडक्टर्स हे डिवाईड केले जातात पी ग्रुप्समध्ये. ते काय आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, त्याचं एक पुढे टेबल दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण समजून सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, तर लॅप वाइंडिंगमध्ये अनेक काय सांगणार त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये जो फॉर्म्युला तयार होतो, तर दुसऱ्या 2 नंबरच्या लाईनमध्ये आहे. तर नंबर ऑफ पॅरल पाथ्स ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ पोल्स. ह्यामध्ये जे आर्मेचर पॅरल पाथ्स आहेत ते त्याला आपण ए म्हणतो, ते इक्वल टू कशाच्या असणार आहेत, पोल्सच्या असणार आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे, नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ पोल्समध्ये. आता वेव्ह वाइंडिंग, ठीक आहे, ही फिगर आहे लॅप वाइंडिंगची. सिम्प्लिफाईड डायग्राम जी आहे लॅप वाइंडिंगची ती अशी आहे. ठीक आहे, एका एंडपासून स्टार्ट होते, परत ती जाऊन म्हणजे न कनेक्ट होता एकमेकाला, परत त्यातून इकडून इकडे येते. ठीक आहे, हेच त्याचं लॅप वाइंडिंगचं आहे, त्याची काही वेगळी फिगर नाही आहे, हेच त्याची फिगर आहे. आणि यामध्ये काय सांगण्यासारखं पण नाही आहे, फक्त आपण एवढं एकच पॉईंट लक्षात ठेवू शकतो की नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ पोल्स. ठीक आहे, आता वेव्ह वाइंडिंगमध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. वेव्ह वाइंडिंग म्हणजे काय, दिस टाईप ऑफ वाइंडिंग विल क्रिएट ओनली 2 पॅरल पाथ्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नंबर ऑफ पोल्स. म्हणजे काय म्हणायचं आहे ना वेव्ह वाइंडिंगमध्ये, तर ही वेव्ह वाइंडिंगची डायग्राम आहे. तर नंबर ऑफ पॅरल पाथ्स किती पण असू देत, पण नंबर ऑफ पोल्स किती पण असू देत, पण नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज इक्वल्स टू किती असणार आहे, त्यांच्या 2 असणार आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कसं होतं लॅप वाइंडिंगमध्ये, नंबर ऑफ पॅरल पाथ्स ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ पोल्स, म्हणजे जेवढे पोल्स असणार आहेत तेवढे पॅरल पाथ्स असणार आहेत. कशामध्ये, लॅप वाइंडिंगमध्ये होतं. आता वेव्ह वाइंडिंगमध्ये काय सांगितलं आहे, तर दिस टाईप ऑफ वाइंडिंग विल क्रिएट 2 पॅरल पाथ्स. म्हणजे ह्यामध्ये फक्त 2च पॅरल पाथ असणार आहेत. तुम्ही नंबर ऑफ पोल्स 100 जरी आणले, 150 जरी आणले, 200 जरी आणले, 1000 जरी आणले, 10,000 जरी आणले, तर त्याच्या नंबर ऑफ पॅरल पाथ्स किती राहणार आहेत, वेव्ह वाइंडिंगच्या 2च राहणार आहेत. ठीक आहे, तर नंबर ऑफ पॅरल पाथ्स ए इज इक्वल्स टू 2. वेव्ह वाइंडिंग इज युजफुल फॉर हाय व्होल्टेज आणि लो करंट ॲप्लिकेशन्स. म्हणजे आता मागाशी सांगितलेलं की लॅप वाइंडिंगमध्ये लो व्होल्टेज आणि हाय करंट ॲप्लिकेशन्ससाठी यूज होतं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, वेव्ह वाइंडिंगमध्ये करेक्ट त्याच्या अपोजिट होणार आहे. म्हणजे हे कशासाठी युजफुल आहे, जिथं हाय व्होल्टेज आहे आणि लो करंट मशीन्स आहेत, अशा ठिकाणी वेव्ह वाइंडिंग आपली यूज होणार आहे. आपल्याकडे डिफरंट टाईप्स ऑफ मशीन्स आहेत जगामध्ये. ठीक आहे, सगळीकडं आपण एकच प्रकारे लावू शकत नाही, आणि समजा लावलं तर त्यामध्ये काय होणार आहे, तर काम करू शकाल पण त्याची एफिशियन्सी कमी मिळणार, लॉसेस जास्त होणार. ठीक आहे, तर हे वाचण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वाइंडिंग्स आहेत, त्याचा यूज करून आपल्याला एफिशियन्सी जास्त मिळणार. म्हणजे काय म्हणायचं, समजा मी मला सांगतो, आता एखादा डॉक्टर आहे तो फक्त 2 किलोमीटर पळू शकतो, आणि एखादा रनर आहे तो 10 किलोमीटर पळू शकतो. तर डॉक्टरचं काम रनर करू शकणार नाही, आणि रनरचं काम डॉक्टर करू शकणार नाही.
आणि समजा तरी केले तर ते सक्सेसफुल होणार आहे काय, लॉसेस होणार किंवा काय वाटेल ते होऊ शकतं. ठीक आहे, तर लॉसेसच होणार, एफिशियन्सी आपल्याला कमी मिळणार. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे काय होणार आहे, वेव्ह वाइंडिंगमध्ये काय होणार आहे आणि लॅप वाइंडिंगमध्ये काय होणार आहे हे आपल्याला समजून घेऊन आपल्याला जिथे जिथे ॲप्लिकेशन्स आहेत लॅप वाइंडिंगची, वेव्ह वाइंडिंगची, जी वेगवेगळे डिफरंट टाईप्स ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत त्या ठिकाणी ते वाइंडिंग्स आपल्याला यूज करायचे आहेत. तर वेव्ह वाइंडिंग्स आपण काय सांगितलं, हाय व्होल्टेज आणि लो करंट मशीन्समध्ये आपण यूज करतो. ठीक आहे, नंबर ऑफ नोट दॅट द नंबर ऑफ पॅरल पाथ्स फॉर वेव्ह वाइंडिंग विल बी लेस दॅन दॅट ऑफ लॅप वाइंडिंग. आता हे सांगितलं, हे पुढचं काय सांगितलं की बाबा लॅप वाइंडिंगमध्ये जेवढे पॅरल पाथ्स असतात त्यापेक्षा कमी नंबर ऑफ पॅरल पाथ्स कशामध्ये असतात, तर वेव्ह वाइंडिंगमध्ये असतात. हेन्स दिस वाइंडिंग डज नॉट हॅव द कॅपेबिलिटी ऑफ सप्लाईंग लार्ज लोड करंट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये आता सांगितलं त्याने हाय व्होल्टेज आणि लो करंट मशीन्सला आपण यूज करतो, तर हे काय करणार आहेत, लार्ज लोड करंट जिथं आहे तिथं आपण यूज करू शकणार आहे काय, त्याची कॅपॅसिटी असणार आहे काय, नाही आहे. सो द जनरेशन विथ वेव्ह वाइंडिंग आर ऑफ लो करंट रेटिंग्स. त्यामुळे जनरेशन कसं होतं, लो करंट रेटिंगचे न होतं, लो करंट रेटिंग न होतं. बट दी जनरेटर्स आर कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग हाय व्होल्टेज. पण ते काय प्रोड्यूस करू शकतात, हाय व्होल्टेज जे आहे ते प्रोड्यूस करू शकतात. Thus in wave winding all the conductors are connected in series to form a single closed circuit. आपण काय म्हणू शकतो, thus in wave winding all conductors are connected in series to form a single closed circuit. सिंगल क्लोज्ड सर्किट फॉर्म होण्यासाठी आपण काय करू शकतो, जे सगळे कंडक्टर्स आहेत ते आपण सिरीजमध्ये जोडू शकतो. ठीक आहे, सिरीजमध्ये जोडल्यावर काय होणार आहे, सिंगल क्लोज्ड सर्किट होणार आहे. दिस क्लोज्ड सर्किट इज टॅप्ड ॲट व्हेरियस पॉईंट्स. आणि हे क्लोज्ड सर्किट आपण व्हेरियस पॉईंट्सला टॅपिंग करू शकतो. टू ब्रशेस टच टू डायमेट्रिकली अपोजिट टॅपिंग्स ऑफ द आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे दोन ब्रशेस जे आहेत, आता इथं बघू शकतो फिगरमध्ये, इकडे एक आहे दिसतो तुम्हाला गोल केलेला आहे आणि तिथनं एक रेष चालू झालेलं आहे. ठीक आहे, आपल्याला इथं चॉक हातात नाही तर तुम्हाला करेक्ट दाखवलं असतं, म्हणजे तुम्ही समजून घ्या. आता इकडे एक गोल केलेला आहे आणि तिथनं रेष चालवलेली दिसते आणि इकडनं एक गोल केलेला आहे आणि तिकडनं एक रेष चालवलेली दिसते. म्हणजे काय केलेलं आहे, तिथं टॅपिंग्स केलेलं आहे. टॅपिंग्स म्हणजे काय, तिथं जॉईंट केलेलं आहे. ठीक आहे, द टू ब्रशेस टच टू डायमेट्रिकली अपोजिट टॅपिंग्स ऑफ द आर्मेचर. म्हणजे हे खाली आर्मेचर आहे, इकडे एक टॅपिंग केलेलं आहे आणि इकडे एक टॅपिंग केलेलं आहे. ठीक आहे, तर सिम्प्लिफाईड डायग्राम आपल्याला ह्यामध्ये फिगरमध्ये 1.6.1D मध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण काय बघणार आहे, हे झालं लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग म्हणजे काय. ठीक आहे, तर काय सांगितलं अनेकदा तुम्हाला सांगतो, मेन जे दोन पॉईंट्स आहेत, तर लॅप वाइंडिंगमध्ये नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे, नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज वेव्ह वाइंडिंगमध्ये नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज इक्वल टू 2 असणार आहेत. आता लॅप वाइंडिंग काय असणार आहे, तर हाय करंट आणि लो व्होल्टेज मशीनसाठी आपण यूज करणार आहे आणि वेव्ह वाइंडिंग जे आहे ते कशासाठी यूज करणार आहे, हाय व्होल्टेज आणि लो करंट मशीन्स, म्हणजे दोन्हीच पण अपोजिट आहे. हे जे दोन मेन पॉईंट्स आहेत ते ह्या आर्मेचर वाइंडिंगवर आहे. ठीक आहे, तर पुढं आता आपण बघणार आहे काय, ह्या लेक्चरचा म्हणजे लास्ट पॉईंट आपण म्हणूया, तर कम्पॅरिझन ऑफ लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग दोन्हीचं कम्पॅरिझन केलं तर ह्या कम्पॅरिझन टेबलनुसार जरी लक्षात ठेवलं तरी आणि फिगर्स, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी ह्यामध्ये दुसरं काही समजून घेण्यासारखं जास्त नाही आहे. ठीक आहे, आता कम्पॅरिझन म्हणल्यामध्ये काय आहे ना, व्होल्टेज जनरेटिंग कॅपॅसिटी लॅप वाइंडिंगची किती असणार आणि वेव्ह वाइंडिंगची किती असणार. तर व्होल्टेज जनरेटिंग कॅपॅसिटी लॅप वाइंडिंगची लो असणार आहे आणि वेव्ह वाइंडिंगची हाय असणार आहे. आता करेक्ट ह्याच्या विरुद्ध खाली काय आलं, करंट सोर्सिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, तर ते काय असणार, करंट सोर्सिंग कॅपॅसिटी लॅप वाइंडिंगची हाय असणार, वेव्ह वाइंडिंगची लो असणार. म्हणजे ह्याच्यात जे लो आहे ते ह्याच्यात हाय, ह्याच्यात जे हाय आहे ते ह्याच्यात लो आहे, जे विरुद्ध आहे. व्होल्टेज लॅप वाइंडिंगचं लो आहे, वेव्ह वाइंडिंगचं हाय आहे. करंट लॅप वाइंडिंगचा हाय आहे, वेव्ह वाइंडिंगचा लो आहे. आता नंबर ऑफ पॅरल पाथ्स लॅप वाइंडिंगमध्ये काय असणार, नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स. नंबर ऑफ पॅरल पाथ्स आपण एनं डिनोट करतो, नंबर ऑफ पॅरल पाथ्स आपण एनं डिनोट करतो, नंबर ऑफ पोल्स आपण पीनं डिनोट करतो. आता वेव्ह वाइंडिंगमध्ये काय आहे, नंबर ऑफ पॅरल पाथ्स ए इज इक्वल्स टू किती असणार आहे, 2 असणार आहे. ठीक आहे, काही जरी केला, किती जरी पोल्स असले काय असलं तरी 2 असणार आहे. ठीक आहे, तर आता खालचं पॉईंट आपण नंबर ऑफ पॅरल पाथ्स इज इक्वल्स टू किती असणार आहे, 2 असणार आहे वेव्ह वाइंडिंगमध्ये.
पोल्स नंबर ऑफ पॅरल पास इज इक्वल्स टू नंबर ऑफ पोल्स ह्याच्यामध्ये होतं. कशामध्ये? लॅप वायंडिंगमध्ये. वेव्ह वायंडिंगमध्ये किती असणार आहे? नंबर ऑफ पॅरल पास ए इज इक्वल्स टू 2च असणार आहे. इथे 2च. ठीक आहे, 2 असणार आहे. आता पुढं आपण काय बघणार आहे? तिन्ही पॉईंट लक्षात आले का? व्होल्टेजचा करंट आणि नंबर ऑफ पॅरल पास, लॅप वायंडिंग इज इक्वल टू पी, वेव्ह वायंडिंग इज इक्वल टू 2, हे दोन्ही लक्षात ठेवा. आता आपण खाली बघणार आहे नंबर ऑफ ब्रशेस इक्वल टू पी. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ पॅरल पास इज इक्वल्स टू नंबर ऑफ पोल्स इक्वल टू पी, आणि वेव्ह वायंडिंगमध्ये तेच सांगितलं आहे, नंबर ऑफ ब्रशेस ऑलवेज इक्वल टू 2, म्हणजे किती असणार आहे? 2च असणार आहे. ह्याच्यामध्ये कसलाही चेंज होणार नाही आहे. ठीक आहे, थँक्यू एव्हरीवन. आपलं आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे.